गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो हा आहे तिसरा दिवस गणपतीचा. तिसरा दिवस मी सकाळ तर मामीकडेच होती. त्याच्यानंतर मी दुपारी घरी आले, जेवलो वगैरे आणि नंतर आराम केला. सो द व्हिडिओ इज स्टार्टिंग लाईक संध्याकाळपासून. संध्याकाळी मी परत काकीकडे आले आणि मग तिकडे आम्ही आरती वगैरे केली. सो दिस इज डे 4 ऑफ गणपती. मी डे 4 पण याच व्हिडिओमध्ये टाकलं आहे बिकॉज छोटेच क्लिप्स आहेत, जास्त मी रेकॉर्ड नाही केलं आहे. त्या दिवशी मी माझ्या फ्रेंड्सकडे आणि बाकी सगळे जवळजवळचे जे गणपती होते आम्ही दोघी ते बघायला गेलेलो. अभी लाइट आया क्या लिया? आधा किलो का दो केली लिया था. आधा किलो का 2 केले. 2 केला लिया था. तर हा आहे माझ्या फ्रेंडकडचा गणपती. ही फ्रेंड माझी 10वीची क्लास फ्रेंड आहे. सो मग तिकडे आम्ही थोडा वेळ बसलो वगैरे, खाल्लं आणि लगेचच निघालो कारण परत घरी पण यायचं होतं. ब्लॉग चांद को नहीं देखना होता ना गणपति में. नहीं देखना होता फिर भी ऊपर देख रही है कभी. नहीं बोलेगी तो मैं देखूंगी ना. क्यों नहीं देखना होता? ऐसे बोलते गणपति जी ने. सो एवढं फिरून झाल्यानंतर मग आम्हाला भूक लागली. सो आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि मग काकीकडे आलो. करना क्या चाहते हो? काय चालू आहे? पग्गी सारखं झालंय वाटतं तिचं. हो बाबा. फोन पे दे. सो डे 5 सकाळी माझा क्लास वगैरे होता. सो मी ते सगळं रेकॉर्ड नाही केलं आणि आज राधा अष्टमी पण होती. सो मग मी श्रेया वगैरे आम्ही सगळ्यांनी एंड मोमेंटला प्लॅन केलं की आम्ही बाहेर जेवायला जाणार. सो रात्री आम्ही तिकडे गेलो. कार्यकर्ता मैं तो आती रहती हूँ. मैं तो आई एम अ वेरी कॉमन गेस्ट. द कॉमन इज नॉट गेस्ट. अच्छा ओके. आई एम अ वेरी कॉमन पर्सन. आजकल मुझे हमेशा अच्छा कपड़ा पहनना पड़ता है इसके दौरान. ये भी अच्छा ही है. असर गाइस
सो दिस वॉज द डिनर. जेवण झाल्यानंतर आम्ही तिकडून निघालो अँड या दॅट्स इट फॉर द व्लॉग. अजून गणपतीचे 2 दिवस मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन, कारण ह्या व्लॉगमध्ये मी ऑलरेडी 3 दिवस दाखवलेले आहेत.